आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. माझी मुलगी अल्पवयीन आहे. माझी मुलगी अल्पवयीन पळवून नेलेली आहे. मी कामाला गेलेली बघून. काय नाव आहे ज्या व्यक्तीने हे कृत्य केले? सुमित शिवाजी बुधावले, गाव दिगंची. तुम्ही पोलीस स्टेशनला मिसिंगची हो, कंप्लेंट सगळं केलंय. किती तारखेला? 18 तारखेला, 18 जानेवारीला. 18 जानेवारी पासून अजून तपास नाही. तुमची काय मागणी आहे? तुम्ही आता आमरण उपोषण किती दिवस करणार आहे? जोपर्यंत माझी मुलगी माझ्या ताब्यात येत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार आहे. कोण कोण तुम्ही उपोषणाला बसलाय? माझं सहकुटुंब आहे. मी स्वतः आता एकटेच आहे. काय प्रकार होता? कशा पद्धतीनं काय नाही, तो पोरगा धमकी देत होता. धमकीच्या ह्याच्यात पुरीला त्याने पुसलावून असं पळवून नेलेलं आहे धमकी देऊन. माझ्या पुरीच्या मनाविरुद्ध सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. वय किती आहे मुलीचं? 17.5. अल्पवयीन आहे. अल्पवयीन माझी मुलगी आहे. त्याच्यावरच तुम्ही आरोप का करताय? तीच तिला ब्लॅकमेल करत होता. ती धमक्या देत होता, तुला जीव मारीन, तुझ्या मम्मीला जीव मारीन, मला फोन कर, असं कर तसं कर. तो धमक्या देत होता. मग माझी मुलगी मी इथे ठेवली नव्हती, माझ्या मेहुण्याकडे घालवली होती. ज्यावेळेस तो धमकी देत होता त्यावेळेस तुम्ही तक्रार केली होती? नव्हती केली, कारण त्यांना तोंडी समजून सांगितलं होतं. कारण माझ्या मुलगी घ्यायची होती म्हणून ह्या गोष्टी मी समोरून आणल्या नाही त्या. आता पोलीस स्टेशनला तुम्ही भेटला का? हो, भेटलोय, सगळं कोण आहे झालं. तपास अधिकारी? बाय साहेब. काय म्हणते ते? तपास चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते वरचे त्यांच्या वरचे साहेब भैर साहेबांचं असं म्हणणं आहे की आमच्यावर राजकीय दबाव येतोय म्हणून आम्ही त्यांच्या घरच्याच आणून बसवून ठेवू शकत नाही. कोण राजकीय दबाव आणते काय? ती काय आम्हाला माहित नाही, आम्हाला काही त्यांनी सांगितलेलं नाही. तुमचं आता काय म्हणणं आहे त्यांच्याबद्दल, प्रशासनाबद्दल काय मत आहे? काय नाही, त्यांनी माझी मुलगी माझ्या ताब्यात द्यावी, माझं एवढंच म्हणणं आहे. आणि आमरण उपोषणाला तुम्ही आता सकाळपासून बसलाय, त्यांचं काय बोलणं झालं का त्यांच्याशी? कोण आलं होतं का तुम्हाला? नाही, कोण नाही आले. तुमचं हे आता कोण कोण आहे परिवारामध्ये? आई, वडील, बहीण, भाऊ, भाऊजाई. मालक नाही, मी घटस्फोटीत. उदरनिर्वाह कसं? उदरनिर्वाह कसं? मजुरी. मजुरी करत असताना तुम्हाला हा, माझी दखल घेतली जात नाही, मला न्याय दिला जात नाही. तुम्ही काय पुढचं काय पवित्र घेणार आहे? त्याची काय आंदोलन राहणार आहे का आमरण उपोषणावर ठाम आहे तुम्ही? आमरण उपोषणावरच थांबलोय.